जॉब मिळत नाहीये, इंटरव्ह्यूचे कॉल्स पण येत नाहीयेत आणि करिअरमध्ये खूपच गॅप वाढतोय. मनात एकच प्रश्न सतत असतो, की यार आता आपल्याला आय-टीमध्ये जॉब मिळेल की नाही? आणि खूप टेन्शन आहे, खूप डिप्रेशन आहे, घरचा प्रेशर आहे, की अरे तुझा गॅप वाढतोय, तू काय करतोय आणि तुला जॉब कधी भेटेल? ह्याचं सगळ्यांचं ॲन्सर आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुमचं जेवढं पण कन्फ्युजन असेल, सगळं टेन्शन असेल, मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं दूर करायचा प्रयत्न करेल. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात मेन काय आहे माहिती आहे का, की आय-टीमध्ये आय-टीची जी सध्याची जी कंडिशन आहे ना, ही टफ आहे. आणि काय होतं ना, काही फ्रेशर्स लोक आहेत की जे पासआउट होत आहे, त्यांना लगेच जॉब भेटत नाहीये. मग काय होतं ना, की एक 6 मंथ्स 1 इयरचा त्यांचा करिअरचा गॅप पडतो. हा गॅप आपल्याला कसा एक्सप्लेन करायचा त्यावरती पण मी येतोच. बट तुम्ही काय होतं ना, की कधी रिझ्यूमवरती जर तुमचा गॅप असेल ना, तर रिझ्यूमवरचा गॅप जर कधी LinkedInवरती तुम्ही किंवा नोकरीवरती तुम्हाला हा गॅप तुम्ही मेन्शन केला, की लगेच हायलाइट होतो, की अरे हा कॅन्डिडेट या कॅन्डिडेटला 6 मंथ्स 1 इयर 2 इयरचा गॅप आहे. मग आपल्याला ते कसं घ्यायचं. कारण खूप सारे रिक्रुटर आहेत असे, की ज्यांच्याकडे करिअरचा गॅप आहे, ज्यांना 2 वर्षाचा 3 वर्षाचा गॅप आहे, 1 वर्षाचा गॅप आहे, त्यांना थोडंसं साईडलाईन करता. ओके. बट त्याचा अर्थ असा आहे का, की आपलं आता करिअर संपलं आहे म्हणून मग आपल्याला जॉबच भेटणार आहे का? तर असं काही नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल एकच आहे तुमचं, की तुमचं माइंडसेट चेंज करा. तुमचं माइंडसेट असं करा, की तुमची माइंडसेट माझ्या गॅप ह्याचं अजिबात नाही करायचं. म्हणजे तुमचं माइंडसेट आणि स्किल हे दोन्ही पण तुम्हाला अपग्रेड करता आलं पाहिजे. ओके. ज्या ज्या क्षणी तुम्ही पॉझिटिव्ह असाल ना, त्याच क्षणी तुम्हाला चांगल्या स्किल्स अपग्रेड करता येतील. ज्या क्षणी तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल ना, त्या क्षणी तुम्हाला स्किल अपग्रेड करता येणार नाहीत. मी 101% सांगतो. कारण कसं आहे माहिती आहे का, सोसायटी आपल्याला निगेटिव्ह आपल्यामधले खूप सारे लोक असे आहेत, की आपल्यामधले फक्त निगेटिव्ह पॉईंट्सच आपल्याला हायलाईट करायला असतात, की मी ॲक्चुअल फीडबॅक नाही सांगत आहे. इंटरव्ह्यूमध्ये फीडबॅक वगैरे तुम्ही ॲक्चुअल देता. बट आपल्या आजूबाजूचे लोक असतात, की हे आपल्याला निगेटिव्हपणा किंवा आपला असं काहीतरी दाबायचा प्रयत्न करता. बट ज्या वेळेस तुम्ही तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स तुमचा कमी होईल ना, त्याच वेळेस तुम्ही खाली जाणार आहात. बाकीच्यांनी किती जरी बोललं ना, तरी असं होणार नाही. पण ज्यावेळेस तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स तुमचा लो होईल, त्यावेळेस तुम्ही अपस्किलिंग काय, तुम्हाला कुठलं टूल टेक्नॉलॉजी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पण परफॉर्म नाही करणार. सो दॅट इज वन इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की ते तुम्हाला हायलाईट करायला लागेलच. तुम्हाला ते विचार करावा लागेल त्या गोष्टीचा. सगळ्यात इम्पॉर्टंट आपण हे बघूयात, की गॅप कशामुळे पडतो किंवा गॅपचे रिझन्स काय आहेत. गॅपचे रिझन्स एन नंबर ऑफ रिझन्स असतात. जसं पॅन्डेमिक आहे, ले ऑफ आहे. तुम्हाला जर एखादी एम्प्लॉय असेल तर त्याला ले ऑफमध्ये केलं तर तेव्हा पण गॅप पडतो. ॲज अ फ्रेशर असेल की त्यांना जॉब भेटत नाही, जॉब सर्चमध्ये वेळ जातो, तेव्हा गॅप पडतो. काही पर्सनल रिझन्स असतील, काही काही जणांना मेडिकल रिझन्स असतात. सो असं हे जे रिझन्स आहेत, हे असं काही आहेत का, की हे फक्त तुमच्या एकट्यासाठी आहेत म्हणून? लाखो स्टुडंट आहेत तुमच्यासोबत. तुम्ही हे एकटे नाही आहेत. असं काही नाही आहे, की तुम्हाला फक्त गॅप पडला आहे. तर लाखो स्टुडंटला गॅप पडलेला आहे. खूप कमी लोक असे असतील, ते 30% असे लोक असतील, की त्यांना कॉलेज नंतर डायरेक्टली जॉब भेटतो. ओके. 70-80% असे एम्प्लॉय आहेत, असे स्टुडंट आहेत मार्केटमध्ये, की ज्यांचा करिअरचा गॅप पडतोच. बरं, करिअर पडणं म्हणजे करिअरला गॅप पडणं म्हणजे तुमचं करिअर संपलं का? असातला भाग नाही. बट करिअरमध्ये तुम्ही त्या गॅपमध्ये काही न करणं हे सगळ्यात जास्त रिस्की आहे. तुम्हाला मार्केटमध्ये काय चालू आहे, तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डच्या रिलेटेड काय चालू आहे, अपडेटेड सध्या काय आहे, या गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील ना, तर त्या सगळ्यात इश्यू आहे. बरं, दुसरी गोष्ट आहे, की गॅप असेल तर कुठल्या कंपनी हायर करत नाहीत का? असं काही नाही. खूप साऱ्या कंपनीज आहेत, की त्यांचे रिस्टार्ट प्रोग्राम्स असतात. ज्यांचे करिअरमध्ये गॅप आहे, ज्यांचं काही जणांचं काही गर्ल्सचं किंवा लेडीजचं मॅटर्निटीसाठी खूप त्यांचा गॅप जातो 2-2, 3-3 वर्ष. का ते करिअर काही रिस्टार्ट करत नाहीत का? काही लोकं मेडिकलचा रिझन असतात. ते काही लोकं करिअर रिस्टार्ट करत नाही का? असं काही नाही आहे. ओके. चांगल्या MNCमध्ये पण काही प्रोग्राम्स असतात, जे रिस्टार्ट त्यांचं करिअर आपण करू शकतो. मोठ्या-मोठ्या कंपनीचं जर बघितलं ना आपण, तर इन्फोसिसचा पण एक रिस्टार्ट प्रोग्राम असतो. TCSचा एक आयकॉन म्हणून असतो. अशा बऱ्याचशा आपण त्यावरती एक व्हिडिओ पण बनवला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा. नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, की जर करिअर गॅप असेल ना, तर ह्या MNC कंपनीज तुम्हाला हायर करू शकता. जर करिअर गॅप असेल तर. असं काही नाही आहे, की करिअर गॅप असेल तर तुम्हाला कंपनी हायर करत नाही. बट त्या करिअर गॅपमध्ये काय करायला पाहिजे ते आपण सगळ्यात इम्पॉर्टंट आज आपण बघूयात. ओके. जर करिअर गॅपमध्ये तुम्हाला जे काही ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत, तुमचा करिअर गॅप एन रिझनसाठी पडला असेल तर ठीक आहे. बट ट्रेंडिंगला सध्या काय आहे,
ते तुम्हाला बघायचं आहे. सध्या जे ट्रेंडिंगचे टूल्स आहेत, जे ट्रेंडिंगचे स्किल्स आहेत, ते तुम्हाला अपडेट करायचे आहेत. सगळ्यात मेन असतं गॅप पडल्यानंतर की तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा ॲटिट्यूड, तुमचे जे काही लर्निंगचं तुम्ही लर्निंगसाठी न्यू लर्निंगसाठी तुम्ही एबल आहात का, करू शकता का. तर या गोष्टीवरती तुम्हाला सगळं चेक केलं जातं. कारण गॅप पडला की आपला कॉन्फिडन्स थोडा कमी होतो. कॉन्फिडन्स कमी झाला की आपल्याकडे स्किल्स नसतात की मग आपल्याकडे इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्म नाही करता येत. तर त्या गोष्टी पण खूप जास्त मॅटर करतात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा जो काही करिअर गॅप असेल त्यामध्ये एक चांगला प्रोजेक्ट बिल्ड करा. गिटवरती टाका. गिटवरती टाकल्यानंतर तो तुम्हाला शो अप करता येईल इंटरव्ह्यूमध्ये की हा प्रोजेक्ट मी केला आहे. एन नंबर ऑफ रिझनमुळे माझा काहीतरी करिअर गॅप पडलेला आहे आणि तो मी काय केला आहे की मला साईड बाय साईड मला टाईम भेटला, तो मी हे सगळं अपस्किलिंग केलं आहे. हा प्रोजेक्ट आहे, हा माझा गिटवरती आहे किंवा काय. रिझ्यूम तुमचे लिंक्डइन प्रोफाईल एकदम ओके. जे इंस्टाग्रामची वगैरे जी आहे ती प्रोफाईल वेगळी तुमची, पण जी लिंक्डइनची आहे ना ती खूप स्ट्रॉंग करायची आहे, खूप जास्त स्ट्रॉंग करायची. नोकरी म्हणा किंवा काय म्हणा, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन म्हणा, या गोष्टीवरती खूप जास्त फोकस करायचा आहे. एन नंबर ऑफ इंटरव्ह्यूज तुम्हाला द्यायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मॉक इंटरव्ह्यूज घ्यायचे तुमच्या फ्रेंड्सकडून, तुमच्या सिनियरकडून, त्याचा फीडबॅक घ्यायचा आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय होणार, जॉब रेडी होणार. मग त्यावेळेस तुम्हाला असं काही प्रॉब्लेम नाही येणार की यार नाही चला आपल्याला की गॅप आहे किंवा आपला कॉन्फिडन्स लूज आहे किंवा काय आहे. सगळ्यात जर इम्पॉर्टंट जर तुम्ही बघितलं ना तर तुमचा कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमचा कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी तुम्ही देताय, काय करताय, रिसेंटली जे स्किल्स आहेत त्यानुसार तुमचा कॉन्फिडन्स पण बघितला जातो, तुमचा ॲटिट्यूड बघितला जातो. या नवीन टेक्नॉलॉजीवरती, टूल्सवरती हा कॅन्डिडेट काम करू शकेल का हे चेक केलं जातं. मग त्यावेळेस तुम्हाला जॉब रेडी राहिलं पाहिजे. तुम्हाला 101% तुम्हाला जॉब भेटतो. सेकंड थिंग आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला गॅप आहे आणि तो गॅप एक्सप्लेन कसा करायचा आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाही की यार मला काहीतरी पर्सनल रिझन आलं किंवा काय आलं किंवा काही स्टुडंट आहेत ज्यांना आता पासआउट होत आहे, ते पासआउट झाल्यानंतर त्यांचा करिअर गॅप होतो, मग तो एक्सप्लेन कसा करायचा आहे. तर तुम्ही डायरेक्टली असं करू शकता की आफ्टर माय ग्रॅज्युएशन आय डिडंट गेट अ जॉब इमिडिएटली, सो इन्स्टेड ऑफ वेटिंग आय फोकस ऑन अपस्किलिंग इन वेब डेव्हलपमेंट, built multiple projects and collaborated on GitHub. आय एम कॉन्फिडंट अँड रेडी टू कॉन्ट्रीब्यूट फ्रॉम डे वन. असे काही रिझन्स तुम्ही स्टोरी तयार करू शकता. हे तुम्हाला आधीच सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, हे सगळं शेअर करू शकता इंटरव्ह्यूमध्ये. सो हे तुम्हाला माहीत आहे की 101% हे तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहेत, तर हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. सो गॅप असणं हे काही तुमची चूक नाही आहे. गॅप आहे म्हणजे हे तुमची चूक नाही, बट त्या गॅपमध्ये तुम्ही काहीच करत नाही हे खूप सगळ्यात जास्त रिस्की आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला आतापर्यंत मला लाईक करा. एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेट करते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके. सो तुमचा जो गॅप आहे ना, जर तुम्ही मेहनत केली ना तुम्ही बाउन्स बॅक करू शकता. 101% तुम्ही बाउन्स बॅक करू शकता आणि विदिन अ चांगलं पॅकेज घेऊन. ओके. सो तुम्हाला फक्त गॅप एक्सप्लेन करता आला पाहिजे. तुम्ही कसं एक्सप्लेन करताय, काय करताय हे व्यवस्थित त्या समोरच्याला समजलं पाहिजे. तुम्ही अपस्किलिंग आहात, तुम्ही फर्स्ट डे पासून कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी रेडी आहात, हे सगळं जर त्यांना कॉन्फिडन्स आला तुम्हाला नक्कीच ते हायर करतील आणि चांगल्या पॅकेजवरती हायर. येस, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.